आपण जेव्हा प्राचीन भारताचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात वेद, ज्ञानाचा एक अथांग विशाल सागर. पण कल्पना करा, हा सागर जितका विशाल होता तितकाच तो खोल आणि गुंतागुंतीचाही होता. म्हणजे त्यात डुबकी मारणं काही सोपं काम नव्हतं. आणि मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो, नाही का? की अरे वेद जर इतके किचकट आणि गुंतागुंतीचे होते, तर मग त्या काळातल्या लोकांनी ते समजून कसे घेतले असतील? आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरात एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग रहस्य दडलेलं आहे. तर हे रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला थोडं खोलात शिरावं लागेल. बघा, वेदांमधलं हे प्रचंड ज्ञान जपायचं होतं आणि फक्त जपायचं नाही तर ते पुढच्या पिढीपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवायचं होतं. आणि याच गरजेतून काही खास पूरक शास्त्रांची निर्मिती झाली. आणि ह्याच शास्त्रांना नावं दिलं गेलं वेदांग. नावावरूनच अर्थ स्पष्ट होतोय. वेद म्हणजे ज्ञान आणि अंग म्हणजे अवयव किंवा भाग. म्हणजे विचार करा की वेद हे एक शरीर असेल तर ही 6 शास्त्र त्याचे हात, पाय, डोळे, कान होती. त्यांच्याशिवाय वेदांना पूर्णपणे समजून घेणं जवळजवळ अशक्यच होतं. ही 6 वेदांग म्हणजे असं समजा की वेदांच्या ज्ञानाच्या खजिन्याची एक मास्टर की होती. चला तर मग बघूया नक्की कोणती होती ही 6 महत्वाची अंग. हे बघा, प्रत्येकाचं काम ठरलेलं होतं. समजा तुम्हाला मंत्रांचा योग्य अर्थ लावायचा आहे तर त्यासाठी हवं शिक्षा, म्हणजे शब्दांचं अचूक उच्चारण कसं करायचं याचं शास्त्र. यज्ञ किंवा धार्मिक विधी योग्य पद्धतीने करायचेत त्यासाठी आहे कल्प. भाषेवर पकड मिळवायची आहे, मग आलं व्याकरण. एखादा शब्द कुठून आला, त्याचं मूळ काय आहे हे शोधायचं असेल तर निरुक्त हवं. मंत्रांमधलं काव्य आणि त्याची लय समजून घ्यायची असेल तर छंद. आणि हो, हे सगळं करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे ठरवण्यासाठी ज्योतिष. या 6 अंगांनी मिळून वेदांना खऱ्या अर्थाने जिवंत आणि समजण्यायोग्य बनवलं. पण इथे एक ट्विस्ट आहे. गोष्ट इथेच संपत नाही. उलट खरी गोष्ट तर इथून सुरू होते. एक प्रश्न विचारूया की हे ग्रंथ खरंच फक्त धार्मिक विधी किंवा भाषेचे नियम शिकवण्यासाठीच बनवले होते, की या नियमांच्या आणि शब्दांच्या आड काहीतरी वेगळंच अनपेक्षित असं दडलं होतं? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर थक्क करणारं आहे. हो, वेदांगांचा मुख्य उद्देश तर वेदांना समजून घेणंच होता, यात काहीच शंका नाही. पण हे सगळं करत असताना नकळतपणे एक अशी गोष्ट घडली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या ग्रंथांमधून लिहिला गेला तो प्राचीन भारताचा एक संपूर्ण तपशीलवार असा इतिहास. म्हणजे बघा, ह्या ग्रंथांचा उद्देश होता धार्मिक आणि शैक्षणिक, पण त्यांनी अनपेक्षितपणे, नकळतपणे त्यांच्या काळातला समाज कसा होता, राजकारण कसं चालायचं, विज्ञान किती पुढे गेलं होतं, या सगळ्याची नोंद करून ठेवली. त्यात दिलेली लहान सहान उदाहरणं, नियम, हे सगळं आजच्या इतिहासकारांसाठी जणू काही भूतकाळात डोकावण्यासाठी एक खिडकीच बनलंय. मग आता प्रश्न असा आहे की नक्की काय पुरावे सापडतात या वेदांगांमध्ये? चला तर मग या अनपेक्षित ऐतिहासिक खजिन्यात थोडं खोलवर जाऊया आणि बघूया काय काय दडलंय ते. उदाहरणार्थ कल्पवेदांग घेऊया. यातल्या गृहसूत्रांमध्ये त्या काळातले विवाहविधी कसे होते याचं तपशीलवार वर्णन आहे. धर्मसूत्रांमध्ये लोकांची सामाजिक कर्तव्य काय होती हे सांगितलंय. म्हणजे फक्त नियम नाहीत, तर या नियमांमधून त्यावेळच्या लोकांचं रोजचं आयुष्य कसं होतं, त्यांची कुटुंब व्यवस्था, समाज रचना कशी होती, हे सगळं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. आता ही गोष्ट तर अजूनच रंजक आहे. पाणिनीचा अष्टाध्यायी हा ग्रंथ कशाबद्दल आहे? व्याकरण, भाषेचे नियम. पण गंमत म्हणजे या शुद्ध व्याकरणाच्या पुस्तकात चक्क कुरु आणि पांचाल यांसारख्या तेव्हाच्या मोठ्या राज्यांची नावं आढळतात. जरा विचार करा, एका ग्रामरच्या पुस्तकातून आपल्याला त्या काळाचा राजकीय नकाशाच सापडतोय. कमाल आहे की नाही? आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. व्याकरणाचे नियम समजावून सांगण्यासाठी जी उदाहरणं वापरली आहेत ना, त्यात व्यापारी, शेतकरी, कारागीर असे शब्द येतात. आणि ह्याच शब्दांवरून इतिहासकारांना त्या काळातल्या अर्थव्यवस्थेचे धागेदोरे सापडतात. या छोट्या छोट्या उल्लेखांवरून हे स्पष्ट होतं की तेव्हा व्यापार आणि इतर उद्योगधंदे चांगलेच भरभराटीला आले होते. बरं, हे झालं समाज आणि राजकारणाबद्दल. पण विज्ञानाचं काय? तर वेदांग ज्योतिष या ग्रंथामध्ये तब्बल 27 म्हणजे 27 नक्षत्रांचं अगदी तपशीलवार वर्णन आहे. हा एकच आकडा पुरेसा आहे हे सांगायला की त्या काळात खगोलशास्त्राचं ज्ञान
किती जास्त प्रगत होतं. पण माझ्या मते सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट सापडते ती म्हणजे काव्यात. हो, छंद. वेदांग हे काव्य आणि त्याच्या रचनेबद्दल आहे, पण त्यात चक्क गणिताच्या संकल्पना सापडतात. पिंगलाचार्यांच्या छंदसूत्रामध्ये बायनरी सिस्टमच्या म्हणजे 0 आणि 1च्या गणिताच्या सुरुवातीच्या कल्पना सापडतात. आणि हीच बायनरी सिस्टम आजच्या आपल्या सगळ्या कम्प्युटर सायन्सचा पाया आहे. अविश्वसनीय आहे, नाही का? तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय लावायचा? आपण यातून काय शिकतो? काय आहे या अद्भुत वारसाचं खरं महत्त्व? याचं उत्तर अगदी सोपं आहे. वेदांग हे केवळ धार्मिक किंवा शैक्षणिक ग्रंथ नव्हते, तर ते त्याहीपेक्षा खूप काहीतरी जास्त आहेत. ते आहेत प्राचीन भारताची समाजरचना, राजकीय भूगोल, वैज्ञानिक ज्ञान आणि तेव्हाची शिक्षण प्रणाली समजून घेण्यासाठीचे अस्सल, ओरिजिनल ऐतिहासिक पुरावे. आणि कदाचित यातला सगळ्यात मोठा धडा हा आहे की कधीकधी एका खास उद्देशाने तयार केलेली गोष्ट नकळतपणे इतिहासाचा एक अमूल्य ठेवा बनून जाते, जणू काही एक ॲक्सिडेंटल टाईम कॅप्सूल. आणि हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात नक्की येतो की जगभरात असे आणखी किती प्राचीन ग्रंथ असतील ज्यांचा मूळ उद्देश काहीतरी वेगळाच होता, पण नकळतपणे त्यांनी आपल्या पानापानांमध्ये अख्ख्या इतिहासाला जपून ठेवलं असेल. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?